हाय हॅलो नमस्कार. तुझ्या लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात? स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल. आनंदी तर असायलाच हवं. तर आता वर्षाचा सण म्हणजे पहिल्यांदाच नवीन वर्षाचा सण म्हणजे संक्रांत आलेली आहे आणि संक्रांत आली म्हटल्या आपल्याला खरेदी, घर स्वच्छ करणे अशी बरीच बायकांना कामं असतात. त्यातलंच आज मी एक काम घेतलेलं आहे. घर आज स्वच्छ करायला घेतलेलं आहे. कारण सणावाराला जर आपण घर स्वच्छ ठेवलं तर आपल्यालाच किती प्रसन्न छान. तसं तर आपण नेहमी स्वच्छ ठेवतोच, पण सणाला जो काही घर आपण साफसफाई करतो त्याचा ना एक वेगळाच आनंद असतो. आणि कसं असतं घरातल्या गृहिणीला तर ना ते डेली ठरलेलंच असतं, हे साफ करा ते साफ करा, मग डबे पुसा, भांडी घासा वगैरे असं काम भरपूर. तर आधी सकाळी म्हटलं पटकन जाळ्या वगैरे काढून घेतल्या, कारण संडे होता आणि म्हटलं पटकन जाळ्या वगैरे काढून घेतल्या म्हणजे बाकीच्या आपल्या कामाला सुरुवात करायला येते. कारण आज डब्बा वगैरे काही नव्हता. आज घर स्वच्छ करायला घेऊया म्हणजे कारण मंगळवार आणि बुधवार तर सणच आहे आणि त्यावेळेस आपण असं काही घेऊ शकत नाही. सोमवार तर होता, पण सोमवारी डब्याचा वगैरे राडा असतो त्यामुळे सोमवारी हे घेतलं नाही. घर सगळं स्वच्छ केलं, जाळ्या वगैरे काढल्या, झाडून वगैरे सगळं घर पुसून घेतलं. आणि तसं तर घर सगळं असं पुसून घेतलेलं आहे, पुसलेलं दाखवलेलं नाही आहे. आणि कालचा पण उपवास होता तर म्हटलं आज सकाळी सोमवार सोडून घ्यायचा. कारण कसं होतं आदल्या म्हणजे आपल्याला लांबपाट उपवास असले का आपल्याला सकाळ उठलं का लगेच भूक लागते. तसंच माझं पण झालेलं आहे. तर आज सोमवार सोडण्यासाठी मी काय केलेलं आहे तुम्हाला मी दाखवते. वांग्याची भाजी, उसळ आणि मेथीची भाजी असं एवढं केलेलं आहे. तर तुम्ही म्हणता सुक्कंच कसं काय केलेलं आहे, तर आज सुक्कंच सगळं केलेलं आहे. कारण सकाळ म्हणजे मिस्टर तर सकाळ सोमवार सोडत नाही. मग म्हटलं आपण आता त्रिशाला तर सकाळी मी मटकीच दिलेली होती. तिची मटकी ती डब्याला केलेली शिल्लक राहिलेली होती. आणि वांगा आणि मेथीची भाजी पण सुकी असं केलेलं आहे. मला सुक्का आवडतं, पण बऱ्याच जणांचं असं असतं की रस्सा लागतो. तसंच आहे. तर चला तर आता मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेते. देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग बाकी राहिलेलं काम म्हणजे मला करायचे होते गुलाबजाम. कारण आता घरचं दूध होतं त्यामुळे थोडंसं दूध असं आटवलेलं होतं आणि त्याचा भरपूर खवा पण झालेला होता आणि त्याचे गुलाबजाम करायला घेतले होते. तर गुलाबजाम एवढे छान होत होते, मस्त होत होते आणि पाक पण रेडी करून ठेवलेला होता. आणि गुलाबजाम करताना मी नेहमी पाक अगोदर रेडी करते म्हणजे पटकन पाकामध्ये आपल्याला गुलाबजाम टाकता येतात. गुलाबजामचा पाक करताना नेहमी पातळ पाक म्हणजे पाक गुलाबजामला भरपूर लागतो. कारण सगळं गुलाबजाम असं पाक ओढून घेतात ना, ओढून घेतो म्हणून पाक हा भरपूर ठेवायचा. तर माझं काय झालेलं होतं, पाक कमी पडलेला होता त्यामुळे नंतर अजून पाक करायला लागेल का काय असं वाटत होतं. पण म्हणजे गुलाबजामने पूर्ण पाक असा ओढून घेतला होता. मग ते गुलाबजाम साईडला काढून दुसरे गुलाबजाम त्याच्यामध्ये ओतायचं चाललेलं होतं. कारण काय झालं होतं नंतर जो गुलाबजाम फुगणार होता त्याच्यासाठी जागा शिल्लक नव्हती. तर आता गुलाबजाम करत करत माझं ना चाललं होतं खिचडी पण करायचं. कारण मी सोमवार सोडलेला होता आणि मिस्टरांना खिचडी करणार होतं, ते पण करायचं चाललं होतं. आणि इकडं गुलाबजामसुद्धा तयार चाललं होतं कारण गोळ्या मी अगोदरच होता माझा आजचा दिवस. आणि थोडंसं शॉर्ट रुटीन मी तुम्हाला दाखवलेलं आहे. चला तर भेटूया अशाच आणखी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.